पुणे शहरात आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं आता हळूहळू वाहतूक कोंडी देखील पुण्यातील रस्त्यांवर पाहायला मिळते। आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आहे। जर आपण समोर बघितलं तर या परिसरातील सगळेच रस्ते जवळजवळ आता जाम दिसत आहेत। स्लो मूव्हिंग ट्रॅफिक या ठिकाणी दिसते। राजाराम पूल जर आपण समोर बघितलं तर संपूर्ण जाम दिसतोय। सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने पुणेकर त्यांच्या चारचाकी वाहनं घेऊन रस्त्यावर बाहेर पडलेले आहेत। ऑफिसेससाठी जाण्यासाठी किंवा शाळेत मुलांना सोडण्यासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पुणेकर मोठ्या संख्येने आता रस्त्यावर दिसत आहेत आणि सकाळपासून अनेक रस्त्यांवर अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी पाहायला मिळते। ट्रॅफिक पोलीस देखील रस्त्यावर दिसत आहेत, मात्र हतबल झालेले आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं बाहेर आलेली आहेत आणि जायचं आणि वाहनांना वाट कशी करून द्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर देखील आहे। या पुलाखाली जर आपण बघितलं तर ट्रॅफिक जामसुद्धा दिसतंय आणि पाऊस वरून सुरू आहे आणि त्यामुळं प्रत्येकजण या ठिकाणी चारचाकी वाहनं घेऊन बाहेर आलेले आहेत आणि अशी परिस्थिती पुण्यातील अनेक रस्त्यांवर सध्या दिसते। जर आपण बघितलं तर दररोजची परिस्थिती पुणेकरांची अशीच आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीने वाहतूक कोंडी होते। एकीकडं पोलीस AI वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरण्याचा प्रयत्न करून या वाहतुकीतून पुणेकरांचा सुटका करायचा प्रयत्न करतायत, मात्र आत्ता जर आपण परिस्थिती बघितली तर या रस्त्यावरची याच्यावरून आपण अंदाज लावतो की पुण्यातील रस्त्यांची काय परिस्थिती आहे। वाघोली असेल, हडपसर असेल, हिंजवडी असेल, यासाठी स्वतः पालकमंत्री मुख्यमंत्री बैठका घेत आहेत, मात्र तरी देखील तोडगा निघत नाही आहे। आणि आज ज्या पद्धतीने सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळं अशा पद्धतीने अनेक रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।